नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सांगली जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण जवळपास आता 11+ प्रश्नपत्रिका आतापर्यंत आपल्या चॅनलवरती स्पष्टीकरण करून टाकलेल्या आहेत. आपण एकदम योग्य आणि स्पष्ट असं शॉर्टकट स्वरूपाचं स्पष्टीकरण देत असतो. चला तर मग प्रश्न बघू. बघा, प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय आपल्याला? प्रश्न क्रमांक 1. एकाच संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून 26ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 48ने जास्त आला तर ती संख्या कोणती? या पद्धतीचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. चला सोडून घेऊ. बघा, ती संख्या आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणून आपण ती संख्या घेतली किती? एक्स. बघा, आपण केलं एक्स गुणिला 26 मायनस, कारण फरक स्विच सांगितला आहे ना दोघांमधला, बरोबर. म्हणून एक्स गुणिला 18 बरोबर किती फरक किती झाला त्यांच्यामध्ये? 48चा. बघा, 26x मायनस 18x बरोबर 48. दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर दोघांची वजाबाकी होते. बघा, 6मधून 8 जर गेले तर खाली होतात 8x बरोबर 48. एक्स बरोबर 48 या गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकारात होतील. 8 1 8, 8 6 48, म्हणजे एक्स बरोबर किती आले? तर एक्स बरोबर आले 6. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न दिला आहे आपल्याला. 48 नंतर क्रमाने येणारी, इथं थोडीशी चूक झाली, प्रिंट मिस्टेक झाली. तिथं 64वी संख्या पाहिजे. काय? 64वी संख्या कोणती असं विचारले. 48 नंतर क्रमाने येणारी कोणती विचारली? विषम. म्हणून 48 ही कोणती संख्या आहे? तर समसंख्या आहे. मग तिच्या पुढची विषम संख्या कोणती? तर 49. बरोबर. आणि ज्या क्रमाची विचारली त्या क्रमाची नेहमी आपल्याला काय करावं लागते? दुप्पट करावी लागते. काय करावी लागते? तर दुप्पट करावी लागते. म्हणून आपण याची दुप्पट करून घेतली. बघा, आणि आता दुप्पट केल्यानंतर 64ची दुप्पट किती होते? 4 आणि 4 8 आणि 6 आणि 6 12, 128. आणि हे प्लस करायचे 49मध्ये. जर प्लस केले 8 आणि 9 17, हात 6ला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, आणि हा 1 म्हणजे 177. म्हणजे पर्यायामध्ये आपला ऑप्शन उपलब्ध नाही येत. म्हणजे मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार काय? तर 177 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तुम्ही जर हे संक्षिप्त करून घेतले तर तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक हा मिळेल. तुम्ही याला दोन पद्धतीने करू शकतात संक्षिप्त. एक तर तुम्ही लसावी काढून करू शकता छेद समान करून, किंवा मग डायरेक्ट अपूर्णांकाला दशांशमध्ये घालून. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. 5 छेदामध्ये 0.1चा वर्ग गुणिला 0.5. आपण हा प्रश्न आता सविस्तर लिहून घेऊ. बघा, अंशामध्ये किती आहेत? 5 आहेत. आणि 0.1 गुणिला 0.1 बरोबर गुणिला 0.5. आता यांचा सर्वांचा गुणाकार जर करून घेतला तर यांचा सर्वांचा गुणाकार केला तर छेदामध्ये किती येणार आहे? तर छेदामध्ये येणार आहेत 5. आणि किती नंतर पॉईंट आहे? 1 2 आणि 3 संख्येनंतर पॉईंट आहे, म्हणून 1 2 3 संख्येनंतर हा पॉईंट देऊन घेतला आणि अंशामध्ये असणार आहे किती? 5. आता 1 2 3 हे पॉईंट काढण्यासाठी या 5 वरती 1 2 3 शून्य द्यावं लागतील. छेदारामध्ये राहतील 5. 5 1 5, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं 1000. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 5. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 8 व 48 आहे. जर त्यापैकी एक संख्या 24 आहे तर दुसरी संख्या कोणती? बरोबर आहे. मग याचं सूत्र आहे बघा. मसावी गुणिला लसावी भागिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बरोबर आहे. मग 24 1 24, 24 2 48 आणि 8 2 16, म्हणजे ती दुसरी संख्या काय असणार आहे? तर 16 असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर 4 चॉकलेट उरतात. जर डब्यातील 14 मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत? बरोबर. मग हा प्रश्न आहे तर सरळ सरळ मुलांची संख्या घ्यायची आणि त्याचा लसावी काढून घ्यायचा. मग 12 आणि 14चा लसावी जर काढला तर 12 आणि 14चा लसावी येतो बघा. दोघांना भागदाने संख्या आहे 2. बे सक 12 आणि बे साती 14. मग 12 6
6 7 42 आणि 42 गुणिले 2 जर केला तर उत्तर येतं 84. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. काय उत्तर होतं आपल्या प्रश्नाचं योग्य? पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण आता. तर आपल्या प्रश्नाचं नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 7. 2 नळाने एक टाकी 3 तास व 4 तासात भरते. तिसऱ्या नळाने 2 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग पहिला 1/3 अधिक 1/4 आणि 1/2. कारण मायनस का केला आहे? कारण की तो रिकामी करतोय. या क्रिया करून यांचा लसावी काढून घ्या. तर मग काढून घ्या लसावी. आता लसावी 3 4 आणि 2 भागदाने संख्या आहे 2. 2 4 1 3 2 6 आणि 6 2 12. म्हणजे प्रत्येकाला 12 करायचे आहेत. म्हणजे याला गुणायचे आहेत 6, याला गुणायचे आहेत 3, याला गुणायचे आहेत 3, याला गुणायचे आहेत 4, याला गुणायचे आहेत 4. आता प्रत्येकाच्या छेदामध्ये किती झाला? तर 12 झाला. आणि अंशामध्ये बघा काय झाले? तर अंशामध्ये बघा हा 4 आणि 3 7, 4 आणि 3 7 आणि मायनस किती 6 करायचं आहे. त्यातून मायनस 6 केला की 1 उरतो. याचा व्यस्त या संख्येचा काय करून घ्यायचा? व्यस्त करून घ्यायचा. याचा व्यस्त जर केला तर व्यस्त येतो 12. म्हणून ती 12 तासामध्ये पूर्ण टाकी भरेल. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. याची मांडणी बघा काय आहे? तर 24 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 60 दिवसात पूर्ण संपवतात. तेच काम 10 मजूर 48 तासात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? 48 दिवसात संपवायचे असल्यावर किती तास काम करावे लागेल? तर बघा मग 24 गुणिला 4 गुणिला 60 आणि छेदामध्ये लिहायचे 10 गुणिला 48 बरोबर. या सोडून आता 10 क 10 10 सक 60 6 1 6 6 8 48 8 1 8 8 त्रिक 24 आणि 4 त्रिक 12. किती तास काम करावं लागेल मग? तर 12 तास काम करावं लागेल. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 9. 36 किमी वेगाने धावणारी आगगाडी एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? सूत्र घ्यायचे तुम्हाला याच्यासाठी. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ बरोबर आहे. या पद्धतीचं आपण सूत्र घेतलं बघा. 36 गुणिला 20. आता हे 36 तासात याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी आपल्याला 5/18 गुणावं लागेल. 18 1 18 18 2 36 20 2 40 40 गुणिला 5 5 चोक 20 आणि 1 0 म्हणजे 200 मीटरची ती काय असणार आहे? तर गाडी असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. एक रेल्वे उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती? याच्यासाठी एक शॉर्टकट आहे. काय करायचे आहेत? 60 भागीला ह्या दोघांमधला फरक घ्यायचा आहे सेकंदातला फरक आला 3 आणि गुणाकारामध्ये ठेवायचे आहेत माणसाला ओलांडण्याचा वेळ. लगेच आपल्याला रेल्वेची लांबी काय होते? मिळून जाते. बघा 3 1 3 3 2 6 आणि हा 1 0 आणि 20 2 40 म्हणजे 40 मीटर काय असणार आहे त्या रेल्वेची लांबी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 40 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किमी प्रत्येकी 5 तासामध्ये पोहतो तर शांत पाण्यातील त्याचा वेग किती? या पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. बघा हा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे पण आपल्याला ताशी वेग काढून घ्यायचा आहे. म्हणून ताशी वेग काय? तर हा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग किती? तर प्रवाहाच्या दिशेने 40 भागीला 5 5 1 5 5 8 40 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे 30 भागीला 5 5 1 5 5 सक 30. बघा दोघांमधले फरक कितीचा आहे? तर 2चा फरक आहे. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? तर 2चा फरक आहे. या 2च्या फरकाला 2 भागामध्ये डिवाईड करायचे आहेत. म्हणजे हा झाला 1 आणि हा झाला 1. बघा आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ज्यावेळेसला तो जातोय त्यावेळेसला प्रवाह त्याला 1 किलोमीटरनं मायनस करून म्हणून तो पुन्हा प्लस करून द्यायचा त्याच्यामध्ये. म्हणजेच +1 केला 6 मध्ये तर किती होणार आहे? तर 7. मग प्रवाहाच्या दिशेचा वेग किती असणार आहे? 7 किलोमीटर. आणि ज्यावेळेस प्रवाहाच्या दिशेने जाईल तो हा शांत पाण्यातील वेग असेल. ज्यावेळेसला प्रवाहाच्या दिशेला जाईल त्याला 1 किलोमीटरनं तो प्लस करेल, तो मायनस करून टाकला तर शांत पाण्यातील वेग मिळेल. म्हणजे तो पण किती असणार आहे? 7 किलोमीटर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 12. एका वर्गामध्ये 50 विद्यार्थ्यांची सरासरी वय 14 वर्ष आहे. शिक्षकासह त्यांच्या वयांची सरासरी 14.5 वर्ष आहे.
तर वर्ग शिक्षकाचे वय किती, या पद्धतीचा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण काय करू, विद्यार्थ्यांचं एकूण वय काढून घेऊ. म्हणजे 14 गुणिले 50. बघा 14 पंच 70 आणि हा एक शून्य ठेवून दिला म्हणजे विद्यार्थ्यांचं वय झाले 14. आता शिक्षक मिळाला म्हणजे टोटल व्यक्तींची संख्या 51 झाली. म्हणून आपण काय केलं, 51 लिहिले आणि सरासरी कितीने वाढली तर 14.5 झाली. तर मग आपण इथं 14.5 लिहून घेऊ आणि यांची क्रिया करून घेऊ. बघा 5, 4 आणि 1. 5 5 25, 5 2 5 चोक 20 आणि 2 22, 5 2 5 1 5, 5 2 7, 5 5 4 9, त्याच्यानंतर 2 आणि 1 3 आणि हा 7 आणि हा 1 नंतर इथं पॉईंट होता म्हणून 1 नंतर इथं उत्तरामध्ये पॉईंट दिला. म्हणजे बघा हे होते 700 आणि या दोघांमधला फरक म्हणजे कोणाचं वय तर शिक्षकाचं वय. दोघांमधला फरक किती आला तर मग आपल्याला दिसतंय 39.5चा फरक दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 13. बसच्या तिकिटामध्ये 10% वाढली व 1 वर्षानंतर पुन्हा ते तिकीट 10% वाढ झाली तर मूळ दरामध्ये किती वाढ झाली. बघा आपण पकडून चालू, मूळ दर किती होता आपला 100% होता. बरोबर आहे. मूळ दर किती पकडला आपण तर 100% पकडला. तर मग तो वाढ झाली सुरुवातीला तर म्हणजे मग काय करायचं, 100 गुणिला 120 झाला असेल आणि छेदामध्ये 100 आणि पुन्हा 10% वाढला म्हणून पुन्हा 100मध्ये 10 प्लस करून देऊ म्हणजे 110 छेदामध्ये 100. हे बघा हा 100 कॅन्सल, हा एक हा एक हा एक हा एक शून्य कॅन्सल. आपल्याकडे उरलं आता फक्त 12 गुणिले 11. 11 दुनी 22, 7 2, 11 1 11, 11 2 13. म्हणजे गुंतवणूक किती होती सुरुवातीला 100% होती, नंतर 132 झाली. म्हणजे या दोघांमधला फरक म्हणजे काय वाढलेला. म्हणजे किती टक्क्याने तिकीट वाढलं मग तर 132% तिकीट वाढलेले. किती टक्क्यानं 32% तिकीट वाढलेलं आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. रमेशचा पगार सुरुवातीला 20% कमी केला व नंतर 15% वाढविला तर एकूण वाढ किंवा घट किती टक्क्याची होईल. एकूण वाढ किंवा घट किती टक्क्याची होईल. मग आपण काय करू, त्याचा पगार सुरुवातीला माहिती किती होता आपल्याला नाही, तर आपण त्याचा पगार पकडू सुरुवातीला 100%. 100%मध्ये काय झालं बघा, 100 गुणिले पहिले कमी झाला म्हणून कमी करून लिहिला 100मधून आणि नंतर वाढला म्हणून वाढून लिहिला 100मध्ये म्हणजे 115. बघा 100 कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, 2 चोक 8, 2 पंच 10, 5 1 5, 5 2 10, 5 3 15 म्हणजे 4 गुणिला 23. 4 गुणिला 23 आणि 4 गुणिला 23 जर केलं तर 23 चोक होतात 92. बघा सुरुवातीला पगार त्याचा 100% होता, नंतर झाला 92%. म्हणजे काय झालं 8%नं काय झाली त्याच्यामध्ये घट झाली. 8%नं काय झाली घट झाली. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, एका बागेमध्ये 60% नारळाची झाडं आहेत. नारळाच्या झाडाच्या 25% आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडाच्या 20% सफरचंदाची झाडे आहे. जर सफरचंदाची झाडे 1500 असतील तर त्या बागेमध्ये एकूण झाडे किती. बरोबर. मग समीकरण लिहायला सुरुवात करू. आपल्याला एकूण झाडं माहिती आहे का नाही, पण एकूण झाडाच्या 60% कशाची झाडे सफरचंदाची लिहून घेतलं. 60 छेदामध्ये 100. बघा नारळाच्या झाडाच्या 25% म्हणजे याच्या 25% म्हणजे 25 छेदामध्ये 100 आणि त्याच्यानंतर आंब्याच्या झाडाच्या 20% म्हणजे 20 छेदामध्ये किती 100 आणि बरोबर सफरचंदाची किती मग तर बरोबरमध्ये सफरचंदाची लिहून घ्यायची समोर. हे झाले आपल्या समीकरणाची मांडणी. याला सॉल्व करून घ्या आता. बघा जिथं जिथं शून्य कॅन्सल होतो करून घेऊ. पहिले हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. बघा 25 1 25, 25 चोक 100, बे 1 बे दुने 4, बे 1 बे 1 बे त्रिक 6. आपल्याकडे जेवढं उरलं आहे तेवढं खाली लिहून घेऊ आपण आता. बरोबर x गुणिला 3 छेदामध्ये 100 बरोबर 1500 बरोबर. आता बघा इकडं राहील x बरोबर 1500 गुणिला 100 आणि छेदामध्ये राहतील बघा 3. 3 1 3, 3 5 15 आणि 1 2 आणि 100वरचे 2 0 1 2 म्हणजे एकूण किती तर 50,000 झाडे तिथे एकूण असतील. बघा इथं पर्याय क्रमांक 1 5000 झाला आहे तो, त्याला 50,000 करून घ्या म्हणजे क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 16. एकाने 2500 रुपये किमतीची गाडी 2000 रुपये किमतीस विकली तर शेकडा तोटा किती. बघा मग प्रत्यक्ष तोटा दोघांमधला फरक किती. प्रत्यक्ष तोटा 500 गुणिला 100 आणि छेदामध्ये गाडीची मूळ किंमत म्हणजे
2500 1 2 1 2 पाचा पाचा 25 1 25 25 2 50 म्हणजे 20%. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. एक वस्तू 10% तोट्याने विकण्याऐवजी 5% नफ्याने विकली तर 210 रुपये जास्त मिळाले असते तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? बघा, हा तोटा आहे आणि हा नफा आहे. नफा आणि तोटा जर असेल तर या टक्क्याची बेरीज करायची. एक नफा आणि दुसरा तोटा असेल तर टक्क्याची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 5 आणि 5 किती झाले? तर 10 झाले. म्हणजे 10% बरोबर 210. तर त्या वस्तूची किंमत असणार आहे टक्क्यामध्ये 100%. तर 100% बरोबर किती? म्हणून 100% गुणिले 210 छेदामध्ये 10. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. बरोबर 100 गुणिले 21 जर केलं तर 2100 येतं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. काय होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला दिलेला दिसतोय. चला आपण तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 18. एका फळ विक्रेत्याने 10 रुपयाला 5 या दराने संत्री खरेदी करतो व 15 रुपयाला 6 या दराने विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा होतो? बरोबर आहे. मग या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा. 10 भागिले लिहायचं 5 बरोबर ही खरेदी किंमत लिहायची त्याची 100%. किती टक्के खरेदी किंमत झाली त्याची? 100% खरेदी किंमत. आणि विक्री किंमत काय त्याची? तर 15 रुपयामध्ये 6 वस्तू बरोबर किती? बरोबर. मग तिरकस गुणाकार करून घेऊ आपण याचा. बघा, 15 छेदामध्ये 6 गुणिला 100 आणि भागीला 10 छेदामध्ये 5. बरोबर क्रिया करायला सुरुवात करू. 5 छेदामध्ये 6 गुणिला 100 याचा व्यस्त होईल आता 5 छेदामध्ये 10 येईल. बरोबर. 5 त्रिक 15 5 दुने 10 बे 1 बे बे पंच 10 3 1 3 3 दुने 6 बे 1 बे बे 1 बे बे दुने 4 बाकी उरला 1 बे पंच 10 25 5 125. बघा, मूळ गुंतवणूक होती आपली 100%, मिळाली 125%. म्हणजेच आपल्याला तिथे मिळालेला आहेत 25% नफा. काय मिळालेला आहे? 25% नफा मिळालेला आहे. इथं पर्यायामध्ये देऊन घ्यायचं राहिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 25%. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 19. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 160 रुपये व 164 रुपये आहे तर ती रक्कम कोणती? बघा, आता हे पहिल्या वर्षीचं काय आहे? 2 वर्षाचं सरळ व्याज आहे. मग एका वर्षाचं सरळ व्याज किती? तर याला काय करायचं? भागिले 2 करायचं. म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज असणार किती रुपये? 80 रुपये. आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं. म्हणजे दोघं पण 80 असणार. मग हे 4 रुपये कुठून आले? तर हे 4 रुपये या 80 रुपयावरती मिळाले. म्हणून 4 बरोबर हे बघा 80 बरोबर 100. तर 4 बरोबर किती? म्हणजे आपल्याला इथं व्याजाचा दर मिळून जाईल. 4 बरोबर किती केलं म्हणजे तर काय मिळेल? आपल्या व्याजाचा दर मिळेल. बघा, मग याच्यात तिरकस गुणाकार करून घेऊ. बघा, 4 गुणिला 100 छेदामध्ये 80 4 1 4 4 दुने 8 4 1 4 4 दुने 8 सॉरी हे 80 आहेत. हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 4 1 4 4 दुने 8 आता 4 दुने 8 बे 1 बे बे पंच 10. व्याजाचा दर किती टक्के होता? मग तिथं 5% होता. 5% म्हणजे किती? तर 80. कारण की एका रकमेवरती आपल्याला किती 5% 80 रुपये मिळाले की नाही पहिल्या वर्षी सरळ व्याज. बरोबर आहे. मग ती रक्कम 100% रक्कम बरोबर किती? पुन्हा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 100 गुणिला 80 छेदामध्ये 5%. बघा, 5 1 5 5 दुने 10 आणि हा एक शून्य. बघा, 8 दुने 16 आणि राहिलेले दोन्ही शून्य टिकवून द्या म्हणजे 1600. म्हणजे ती मूळ रक्कम काय असणार आहे? तर 1600 रुपये. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 20. रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलापेक्षा 5 पट वयाची आहे. जर मुलाचे वय 3 वर्षापूर्वी 4 वर्ष होते तर आज वय किती? रमेशचे आज वय किती? कोणाचं विचारलं आपल्याला वय? रमेशचं. बघा, मग मुलगा 3 वर्षापूर्वी किती वर्षाचा होता? 4 वर्षाचा होता. म्हणजे आज किती असेल? 4 + 3 म्हणजे 7 वर्षाचा आज आहे. बरोबर. आता आई त्याच्या किती पट आहे? तर 5 पट आहे. म्हणून याला गुणाकारामध्ये 5 पट करायचं म्हणजे 35 वर्षाची कोण झाली मग? तर आई झाली. 35 वर्षाची कोण झाली? तर आई झाली. आणि वडील तिच्यापेक्षा किती वर्षाने मोठे? तर वडील तिच्यापेक्षा 5 वर्षाने मोठे. म्हणजे वडील बरोबर 35 आणि 5 किती होतात मग? तर 40.
40 वर्षाचे कोण असेल मग वडील असेल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. दोन संख्येचे गुणोत्तर 3/5 आहे. जर प्रत्येक संख्येत 7 मिळवले तर त्या संख्येचे गुणोत्तर 11/16 होते. तर त्या संख्या काढा. बरोबर आहे. मग त्या संख्या आपल्याला काय, त्या संख्या आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती. मग आपण पहिली संख्या पकडू 3x आणि दुसरी संख्या पकडू 5x. बरोबर. या पकडल्या आपण त्या दोन्ही संख्या. बघा 3x अधिक 7 आणि 5x अधिक 7 केल्यानंतर यांचं गुणोत्तर होतं आहे 11/16. काय होतं गुणोत्तर 11/16. आता यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. बघा यानं याला गुणायचं आहे म्हणजे 3x अधिक 7 गुणिले 16 बरोबर 5x अधिक 7 गुणिले 11. बरोबर. आता क्रिया करून घ्यायची. बघा 16 × 48x 16 × 48x आणि 16 × 96 16 × 7 112. 16 × 7 किती 112. बघा 11 × 5 55 55x अधिक 11 × 7 77. आता याच्यामध्ये पुढची क्रिया होईल. x वाले एका साईडला येतील. तर बघा आपण याला इकडे घेऊन जाऊ म्हणजे हा काय होणार आहे आता 55x हा प्लस हा मायनस होऊन जाईल. हा काय होईल मायनस होईल म्हणजे 48x बरोबर 112 मायनस 77. 112 मायनस काय होईल तर 77 होतील. यांची दोघांची वजाबाकी जर केली तर यांची दोघांची वजाबाकी किती होते तर यांची वजाबाकी होते 7x आणि यांची दोघांची वजाबाकी जर केली तर वजाबाकी होते 35. म्हणजे 7 जसाला तसा राहणार नाही तर x बरोबर राहतील 35/7. 7 1 7 7 5 35. एक्सची किंमत मिळाली आपल्याला. एक्सची किंमत किती मिळाली तर एक्सची किंमत मिळाली आपल्याला 5. म्हणून पहिल्या संख्येत जर एक्सची किंमत टाकली आपण 3 × 5 जर केला तर आपल्याला संख्या मिळते 15 आणि 5 × 5 जर केला तर दुसरी संख्या मिळते आपल्याला 25. म्हणून आपल्या प्रश्नाच्या त्या दोन्ही संख्या होत्या 15 आणि 25. पर्यायामध्ये दिसते नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत 22 क्रमांकाचा. बघा 15 मीटर आणि 4 किलोमीटर. 4 किलोमीटरला आपल्याला काय करावं लागणार मीटरमध्ये करावं लागणार आहे. म्हणून 4 × 1000 या क्रिया करून 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10 आणि हे 2 शून्य जशाला तसे. मग 4 दुने 8 म्हणजे 3/800 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3/7 आहे. टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. आपल्याला काय पाहिजे खुर्ची बरोबर 441 भागिले टेबलाच्या किमतीचे गुणोत्तर छेदामध्ये 7 आणि गुणाकारामध्ये खुर्चीच्या किमतीचे गुणोत्तर. बघा 7 1 7 7 सकून 42 बाकी उरला 2 7 त्रिक 21 आणि 3 त्रिक 9 आणि 6 त्रिक 18 म्हणजे 189 रुपये खुर्चीची काय असणारे किंमत असणारे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 24. आता हा पाठ केला तरी चालतोय. बघा याचं उत्तरच येतं आहे काय तर 46,400. काय उत्तर येते 46,400. नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 25. बघा समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर आहे तर बाजू किती. मग काय सूत्र आहे आपलं परिमितीचं बाजू गुणिला 3 बरोबर परिमिती. बरोबर बाजू गुणिला 3 बरोबर काय तर परिमिती. तर मग आपल्याला इथं बाजूच काढायची. परिमिती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. परिमिती किती दिली आहे 27 आणि हा 3 काय करायचा आहे भागाकारामध्ये ठेवायचा आहे. 3 1 3 3 9 27. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे स्पर्धा परीक्षा गुरु कोलते सर भालगावकर. धन्यवाद.